जरा सुरू होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया आमचे मार्गदर्शक नाईक सर. थैंक यू, धन्यवाद साहिल, धन्यवाद नाना परब. गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. दत्तात्रेय घोड़ेमुख और महामाया घोड़ेमुख, इन दो टीमों के बीच में मुकाबला जारी है. टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए और स्कोर 4 पर पहुंचा. इस बार एक बहुत ही अच्छा शॉट, ओवर पिच गेंद पर, कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फील्डर दूर है, आउटफील्ड तेज है, गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. तो बैक टू बैक दूसरा चौका लगता हुआ और स्कोर आगे बढ़ा. टोटल पहुंचा 8 रन पर. अगली गेंद, थैंक यू डीजे. इस बार ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर एक गगनचुंबी शॉट और सिक्सर. गेंद चली गई 6 रन के लिए. महामाया क्रिकेट टीम की टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला. 2 चौके 1 छक्का अब तक. और इस बार ऑफसाइड पर फिर से एक बार तगड़ा शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. टोटल स्कोर दाजी के साथ नीलेश नाइक की जोड़ी मैदान पर पहला ओवर चलता हुआ गेंदबाजी करते हुए. साहिल ऑन साइड पर खेलना चाहते थे. मयूरेश, मयूरेश प्लीज कमेंट्री बॉक्स से कांटेक्ट कीजिए. मयूरेश, एक डॉट गेंद के साथ साहिल अगली गेंद लेकर. पहला ओवर जारी है मैच का, जो पावर प्ले का ओवर, 5 ओवर का मुकाबला. बल्ले से निचले हिस्से से लगी गेंद निकली स्क्वायर लेग की तरफ. शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. दीपक कौटणकर 500 रुपये देणगी. केतन, दीपक कौटणकर 500 रुपये देणगी. देणगीचा बुक असताना पहले ओवर में 19 रन महामाया क्रिकेट टीम के एक बहुत ही लाजवाब शुरुआत. दाजी वैद्य खास करके आक्रामक बल्लेबाजी, गेंदबाजी में परिवर्तन, फील्डिंग में परिवर्तन, अल्टी पल्टी की कोशिश, गेंद सीधी जाके पैरों पे टकराई, अपने फॉलो थ्रो में गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. गेंदबाजी में परिवर्तन हो चुका है. नीरज गावडे आ चुके बॉलिंग मार पर, जो खुद का पहला और टीम का दूसरा ओव्हर लेकर स्पर्धेला या ठिकाणी आमच्या मंडळासाठी देणगी देण्यात येते. सन्माननीय श्री दीपक कवटणकर यांनी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. तुमचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. अल्टी पल्टी वाला शॉट इस बार और गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर. डीजे
सम्मान दिया इस बार एक लोअर फुल टॉस और नॉन स्ट्राइकर इन पर निशाना लगाया जी बिल्कुल रनआउट का मौका मिला और इसी के साथ बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, आक्रामक बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन बड़ी दुर्भाग्य के साथ रनआउट होकर पहले विकेट का पतन होता हुआ टीम का महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम का। करते हुए नीलेश अल्टी पल्टी वाला शॉट कवर पॉइंट बाउंड्री पर, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, फील्डर दूर है और गेंद चली गई बाउंड्री लाइन पर। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। टीजे आगे बढ़ा 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही शानदार शुरुआत इस मैच में। ऑन साइड पर इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग पर सिक्सर, 6 रन के लिए नो बॉल का इशारा अंपायर का, यानी और एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। हिट की गेंद, अंपायर का इशारा फ्री हिट का, फ्री हिट की गेंद, अगली गेंद। थर्ड मैन पर गेंद चली गई, फील्डर है गेंद के पीछे, देखना होगा एक सिंगल, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और वाइड बॉल के साथ गेंद निकली बाउंड्री लाइन पर। तो और 5 रन मिलते हुए स्कोर के खाते में और लगातार फ्री हिट का इशारा जारी रहेगा अंपायर का। टोटल मिले 5 रन। फिर से फ्री हिट का मौका है बल्लेबाज के लिए। फाइन लेग बाउंड्री पर इस बार, डीप फाइन लेग बाउंड्री पर का इशारा अंपायर का। मिले 6 रन और स्कोर के खाते में 6 रन के साथ टोटल पहुंचा 45 रन 1 विकेट पर। एकमात्र विकेट दाजी वैद्य शानदार बल्लेबाजी की 23 रन बनाए। थोड़ा सा महंगा ओवर साबित हुआ ये। नीरज का 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 45 रन 45 1 विकेट के नुकसान पर। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम सामना मुकाबला
सामने दत्तात्रेय घोड़ेमुख क्रिकेट टीम के साथ लीग का आखिरी मैच इन दो टीमों के बीच का। गावड़े का ओवर और देखा जाएगा फिलहाल तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए कौन आते हैं दत्तात्रेय घोड़ेमुख क्रिकेट टीम की ओर से। साहिल नाइक दिखाई देते हुए गेंदबाजी के लिए। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद इस बार कवर पर, शॉर्ट कवर पर फील्डर एक सिंगल, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन जैसे ही देखा गेंदबाज साहिल बड़ी तेजी के साथ गेंद पर हावी हो रहे, एक ही रन मिल गया स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 46 रनों पर। राउंड विकेट, एक बहुत अच्छी गेंद, पोलर लेन की गेंद ऑफ स्टंप पर खेलना चाहते थे, कवर पर गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ, गेंद निकले विकेट कीपर के हाथों में। तीसरा ओवर जारी है, साहिल गेंदबाजी कर रहे, दो बल्लेबाज है मैदान पर, नीलेश नाइक और उन्हीं के साथ जयराम मांजरेकर। ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, एक अच्छा थ्रो, लेकिन 2 रन लेने से नहीं रुक पाए दोनों बल्लेबाज। बहुत अच्छी फील्डिंग, 2 रन और मिल गए स्कोर के खाते में। महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम ने टॉस जीता और टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई। सामने दत्तात्रेय घोड़ेमुख क्रिकेट टीम जो गेंदबाजी करते हुए 5 ओवर का मैच। इस बार बैकफुट पर खेला, इस बार शॉर्ट आर्म पोल, मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर गेंद चली गई, सिक्सर, 6 रन के लिए। 50 रन से आगे निकली इस बार टोटल पहुंच। ऑफ साइड पर कवर पॉइंट पर फील्डर रन के लिए निकले, दोनों के बीच में तालमेल में गड़बड़ हो गई और दूसरा विकेट चला गया टीम का। 54 लॉस ऑफ 2 विकेट, 54 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रितेश राहुल साहेब आरोग्य शिक्षण सभापती यांचं या ठिकाणी आगमन होतंय। राहुल साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत सन्माननीय शंकरजी घारे साहेब पंचायत समिती सभापती वेंगुर्ले यांचं पण मनपूर्वक स्वागत। गेंदबाजी में बदलाव दिखाई देता हुआ। (54) 54 रन टोटल स्कोर, 1 विकेट के नुकसान पर महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए। स्पर्धेदरम्यान आगमन होते आमचे मित्र सन्माननीय भूषण
सारंग यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सरपंच चषक 2026 या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज और जब तक गेंद फील्ड होती एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. एक रन मिलता हुआ स्कोर के खाते में. इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 55 पर टोटल 55. लीग का मुकाबला दोनों के बीच का. अल्टी पल्टी की कोशिश, हल्का सा अपील, आउट. तो सफलता मिलती हुई और एक विकेट चला गया टीम का, यानी तीसरा विकेट वापस. 55 रन 3 विकेट के नुकसान पर. दिस आउट होकर वापस नीलेश नाइक. बल्लेबाज मैदान पर शंकर गावड़े और शंकर गवंडे का साथ देने के लिए देखा पड़ जाएगा जो कि नए बल्लेबाज कौन आते हैं. स्कोर 55, 55 रन टोटल. नए बल्लेबाज मैदान पर रामचंद्र वैद्य. मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते एक सिंगल. एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 56, 56 पर पहुंचा. 3 विकेट के नुकसान पर महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम टॉस जीता बल्लेबाजी करते हुए. मुकाबला जारी है दत्तात्रेय घोड़ेमुख क्रिकेट टीम के साथ. सरपंच चषक 2026 आज दूसरा दिन, अंतिम दिन और लीग का आखिरी मैच इन दो टीमों के बीच में. मान्य ह्याच्या रे स्टेजवर रे तो नाही येऊ तो अडकतो तो येलो तर तो येतो तो येतो नाहीतर असं 5 मिनिटं एकच ओव्हर आहे अजून. 5वी ओव्हर 5व्या ओव्हर नंतर. बैकफुट पर कट किया इस बार ऑफ साइड पर. कवर पॉइंट पर फील्डर और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में. एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. स्कोर पहुंचा टोटल 58, 58 रन 3 विकेट के नुकसान पर. आखिरी ओवर 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 58, 58 रन. गेंदबाजी के लिए इस आखिरी ओवर में कल्पेश गावड़े. थोड़ा सा दूर से इस बार बल्ला घुमाया तो ऑफ स्टंप पर यह गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. अंतिम ओवर का खेल जारी है और स्कोर रुका हुआ 58 पर 58, 3 विकेट के नुकसान पर. थोड़ा सा अपने रनअप पे चूके और एक बार फिर से वापस निकलते हुए अपने बॉलिंग मार्ग पर.
फुल टॉस आगे निकले, इस बार कदमों का इस्तेमाल किया, गेंद हवा में कवर पर कैच छूटा और जब तक एक्स्ट्रा कवर बाउंड्री से बैकअप हो रहा था सिंगल के साथ दूसरा रन हाना कर रहे थे, तीसरे रन के लिए निकले और 3 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में 3 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 61 61 रनों पर। टोटल 61 61 रन। खेल जारी है, आखिरी ओवर का कल्पेश गावड़े अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार बहुत अच्छा शॉट, शॉट ऑन पुल का, मिड विकेट पर फील्डर है, मिस फील्डिंग और गेंद चली गई फील्डर को बीट करती हुई। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर और 4 रन मिलते हुए स्कोर के खाते में। टॉस जीता बल्लेबाजी करने का फैसला महामाया घोड़ेमुख क्रिकेट टीम का। सामने फील्डिंग करती हुई दत्तात्रेय घोड़ेमुख क्रिकेट टीम। सरपंच चषक 2026। फिर से थोड़ा परिवर्तन मैदान पर फील्डिंग में दिखाई देता हुआ। ऑन साइड पर एक बैकवर्ड स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है, वाइडेस्ट लॉन्ग ऑन नहीं, लॉन्ग ऑफ है। इस बार एक मिस टाइम शॉट, टॉप एज लगा, विकेट कीपर गेंद के नीचे और कैच को पकड़ते हुए चौथा विकेट चला गया टीम का। चेंडू सीमा पार, चौकार 4 धावांसाठी। एक दमदार सुरुवात, 23 धावांची विस्फोटक खेळी दाजी वैद्य, त्यानंतर निलेश नाईकच्या बॅटमधनं 24 धावा। सलामीला एक भक्कम पाया रचला, भक्कम भागीदारी झाली, धावसंख्या पोहोचते ती 69 धावा। शेवटचं षटक बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय तो महामाया घोडेमुख क्रिकेट संघ। सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, बरोबर आणि समोर बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, आपण संपर्क साधायचा आहे। भोजन व्यवस्था सुरू झालेली आहे बरोबर आमच्या समोर। सर्वांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। तर एकंदरीत धावसंख्या पोहोचते ती 69। या सर्व या त्यांच्या समवेत पंचायत समिती सभापती वेंगुर्ले, आमचे मित्र सन्माननीय शंकरजी घारे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आणि या ठिकाणी सन्मान सत्कार होतोय। शाल व श्रीफळ सन्माननीय प्रितेशजी राहुल साहेब यांचा या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती शाल व या ठिकाणी श्रीफळ सरपंच सन्माननीय संतोषजी गावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय।
कॅमेरा इकडे जा. खूप खूप धन्यवाद राहुल साहेब. त्याचबरोबर पंचायत समिती सभापती वेंगुर्ले, आमचे मित्र आदरणीय शंकरजी घारे साहेब, शॉल व श्रीफळ या ठिकाणी घारे साहेबांचा सन्मान होतोय. सरपंच सन्माननीय संतोषजी गावडे साहेब यांच्या आणि सर्व सहकारी सन्मान चिन्ह या ठिकाणी आणि आमचे मित्र या ठिकाणी भूषण सारंग यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान चिन्ह देऊन पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि गारे साहेब आपल्याला विनंती, एक 2 शब्द या स्पर्धेसाठी शुभेच्छा. हॅलो, जरा 5 मिनिटं सामना थांबवा, फक्त 5 मिनिटं. गारे साहेब बोला. सुस्वागतम. पेंडूर गावच्या वतीनं सरपंच चषक स्पर्धेचा शुभारंभ काल झालेला आहे आणि आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी शुभेच्छेसाठी आलेले सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य शिक्षण सभापती सन्माननीय आमचे मित्र प्रितेशजी राहुल साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय आमचे भूषणभाई सारंग, पेंडूरगावचे सरपंच संतोषजी गावडे आणि उपस्थित सर्वच या पेंडूरमधील ग्रामस्थ बंधू. क्रिकेट स्पर्धेचा हा दुसरा थरार पेंडूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेहमीच क्रिकेटला या गावानं वाव दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारच्या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा या गावामध्ये पार पडतात. तशाच प्रकारची सरपंचच्या क्रिकेट स्पर्धा ही सुद्धा मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं या ठिकाणी खेळली जाते आहे. माझ्याकडून या स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी सन्माननीय संतोष गावडे यांच्या सर्वच राजकीय आणि सामाजिक जीवनाला मनापासून शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज या स्पर्धेच्या निमित्तानं नवनिर्वाचित आपले जिल्हा परिषदचे आरोग्य शिक्षण सभापती आलेले आहेत. त्यांनासुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या आमच्या विभागासाठी त्यांच्याकडून नेहमीच आम्हाला झुकतं माप मिळेल याची मला पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांनासुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देतो आहे. सर्व क्रीडा रसिकांना आणि जे खेळत आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतोय. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घारे साहेब, खूप खूप धन्यवाद. मी विनंती करतोय आमचे सन्माननीय प्रितेशजी राहुल साहेब या स्पर्धेदरम्यान शुभेच्छा द्यायच्या आहेत. सरपंच चषक मातोंड 2026च्या निमित्ताने आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या आजच्या या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र आणि वेंगुर्ला पंचायत समितीचे नूतन सभापती आदरणीय शंकरजी घारे साहेब, आमचे मित्र आणि ज्यांच्या संकल्पनेतनं या ठिकाणी हे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत असे लोकनियुक्त सरपंच आदरणीय संतोषजी गावडे, त्याचप्रमाणे आमचे मित्र आदरणीय भूषणजी सारंग, उपस्थित सर्वच या मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, तसेच या क्रिकेट मध्ये सहभागी घेणारे सर्वच खेळाडू आणि उपस्थित क्रीडा रसिक. आताच आपल्या सभापतींनी मनोगतामध्ये सांगितलेलं की मातोंड गाव हे नेहमीच क्रिकेटची वाहवा करते आणि पेंडूरगाव, मातोंड पेंडूरगाव हे, कारण बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा या ठिकाणी क्रिकेट खेळायला त्यावेळी यायचो आणि आत्ताच शंकरजी घारे हे सुद्धा क्रिकेटचं एक असं व्यक्तिमत्व जे समालोचक म्हणून, कॉमेंटेटर म्हणून सुद्धा पूर्ण आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव होतं आणि आज सुद्धा ते सुदैवाने योगायोग एक चांगला आहे की आज या क्रिकेटच्या टुर्नामेंटला सुद्धा ते सभापती म्हणून आपल्या ठिकाणी ते आपल्याला मनोगत व्यक्त केलं. खरोखर क्रिकेट सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा ही प्रत्येक बऱ्याच गावागावात सध्या चालू आहेत, परंतु आपल्या गावामध्ये सुद्धा अशी सरपंच चषक आणि बहारदार क्रिकेट स्पर्धा व्हायला पाहिजे अशा हेतूने आदरणीय सरपंचाने ही पूर्ण या ठिकाणी मेहनत घेऊन एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मित्र, क्रिकेट स्पर्धा किंवा कुठचाही
स्पर्धा म्हणा त्यासाठी खूप मेहनत लागते आणि मेहनतीबरोबर सुद्धा जी आर्थिक ताकद लागते, आर्थिक पाठबळ लागते, हे सुद्धा खूप मोठं असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा आपल्याला घेता येतात. त्यामुळे या आदरणीय सरपंच संतोषजी गावडे यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील वाटचालीसुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो. संध्याकाळीसुद्धा सर्वच जिल्ह्यातले मान्यवर व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत. आजचंच फक्त मला आणि सभापतींना आपलं भाजपचं एक निवासी शिबिर आंबोली येथे असल्यामुळे आम्हाला थोडं लवकर या ठिकाणी यावं लागलं आहे. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. थोडा उन्हाचा त्राससुद्धा या क्रिकेटपटूंना थोडा होऊ शकतो. सर्वांनी आपला जीव सांभाळून या ठिकाणी खेळ करा, कुठचंही रिस्क घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. तसेच सर्वांना शुभेच्छा देतो, या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. मला या पेंडूर गावामध्ये ज्यावेळी शिक्षण सभापती पहिल्यांदा सुद्धा झालो त्यावेळीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आदरणीय संतोषजी गावडेच हे त्यावेळी सरपंच होते आणि त्यावेळीसुद्धा माझा मोठा मान सन्मान त्या ठिकाणी केलेला होता. आणि आज पुन्हा एकदा शिक्षण आणि आरोग्य हे खातं मिळाल्यानंतर पुन्हा असाच एक मोठा मान सन्मान सत्कार त्यांनी या ठिकाणी केला. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या ठिकाणी या खात्याची मदत संतोषजी गावडे आणि या पेंडूर गावाला ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वच जण या ठिकाणी राहणार आहोत असं आश्वासन या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद प्रितेशजी राऊत साहेब, शंकरजी घारे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय श्री संतोष गावडे साहेब. घोडेमुख चरणी प्रार्थना, घोडेमुख देवाचा आशीर्वाद तुम्हाला असू दे, तुमच्या हातून उत्तमोत्तम चांगलं कार्य घडू दे, हीच घोडेमुख चरणी प्रार्थना. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज निखिल बर्तू यांचा. धन्यवाद नाईक सर. पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारचं सत्र आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना पाहायला मिळतो. पंचांचा इशारा, मॅच सुरू होण्याचा 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे, मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आणि त्याचा पाठलाग करताना सलामी जोडी ही मैदानावरती सज्ज. पहिला चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, फटका देखील चांगला आहे, बॅटच्या मधोमध चेंडू आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार आणि सांघिक धावफलकाचं येतोय षटकार. माफ करा, बॅटच्या मधोमध घेतलंय चेंडूला आणि पाठवलंय हवाई सफरला. येतोय षटकार आणि सांघिक धावफलकाचं खातं. सांघिक धावफलक 6 धावा. या धावफलकावरती 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 6 धावा या पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका निघालाय पहिल्या चेंडूवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. चाललेला सामना मैदानामध्ये दत्तात्रय घोडेमुख विरुद्ध महामाया घोडेमुख हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल गेला होता तो म्हणजेच महामाया घोडेमुख क्रिकेट संघाच्या बाजूने प्रथमतः स्वीकारलं होते फलंदाजी. फलंदाजी करताना नक्कीच चांगली फलंदाजी झाली. एक मोठ्या धावसंख्येचा डोंगर प्रतिस्पर्धी संघासमोर उभा केला आहे. 69 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये 70 धावांचा पाठलाग करायचा. त्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती. यावेळेस देखील सुरेख फटका, चेंडू वन बाउन्स फरार. येतोय सरपंच चषक चौकार. सांघिक धावफलक पुनश्च एकदा परावर्तित. दुहेरी आकड्यावरती सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ हा समाप्त मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी सुरुवाती धमाकेदार मैदानावरती पाहायला मिळते. सलामी जोडी साहिल नाईक आणि शंकर तांडेल ही जोडी मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळते. सुरुवात दमदार मैदानामध्ये 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर या पॉवर प्लेच्या षटकातील 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती काय घडेल, कशा प्रकारे हाताळले जातील येणारे 4 चेंडू हे पाहणं अतिमहत्वपूर्ण असेल. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रनिंग मार्कवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळतोय. फटका टोलावण्याचा प्रयत्न होता. बॅट वेगाने स्विंग केली होती साहिलने, मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी नव्हता. चेंडू साथचा जर फटका केला होता निश्चित बॅटला स्पर्श झाला असता. चेंडू थोडीशी घाई दर्शवली जाते फलंदाजच्या माध्यमातून. बाकीचं काम पूर्ण केलंय यष्टीरक्षकाने. तिसरा चेंडू हा निर्धाव आमच्या स्कोरिंग बुक्समध्ये गणला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस देखील खरा फटका, चेंडू त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज येतोय झेल खाली आणि साहिल नाईकची खेळी होते समाप्त. पहिला बैला हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि सांघिक धावफलक देखील एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा या धावफलकावरती. डीजे सॉंग ऑन.
3 चेंडूवर 10 धावा निघाल्या होत्या, मात्र पुढच्याच चेंडूवर त्या ठिकाणी परतीचा रस्ता दाखवलाय. नक्कीच चांगली फलंदाजी करत होता साहिल मैदानामध्ये, त्याला माघारी पाठवलं, यश आलंय. ते गोलंदाज मनोहर याला नक्कीच येणारे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. मान्यवरांची मांडणी आजच्या दिवसात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी संध्याकाळच्या सत्रात देखील आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसात मेगा फायनल सामना या स्पर्धेचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, यावेळेस देखील बॅटची कडा, त्यानंतर पायाला लागतो चेंडू आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप मिड विकेट क्षेत्रात. चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये तैनात. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली गेली आहेत आणि सांघिक धावफलक 2 धावेनिशी परावर्तित होतोय. पोहोचलाय सांघिक धावफलक तो 12 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली सुरुवात देखील करून दिली आहे साहिल नाईकने. साहिल माघारी परतल्यावर नवीन बॅटर आला हितेशच्या माध्यमातून पहिला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, यावेळेस देखील चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत बसलाय, क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, मिस टाइमचा फटका आणि अजून एक आदरा आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळेल. तो हितेश गावडे बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा आदरा फलंदाजी करणारा संघाला आणि सांघिक धावफलक स्थिरावलाय. 2 गडी बाद, 12 धावा धावफलकावरती. पहिलं षटक हे समाप्त मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा या धावफलकावरती, 2 गडी बाद. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डीजे नवीन गोलंदाज निलेश नाईक सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाज मार्कवर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न लागला तर आबाद. यावेळेस देखील बॅटची कडा आणि त्यानंतर शॉर्ट पॉईंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा एकेरी धाव ही पूर्ण केली आणि सांघिक धावफलक पुनश्च एकदा परावर्तित झालाय. पोहोचलाय सांघिक धावफलक 13 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक 13 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज, यावेळेस देखील सुरेख फटका आलाय, नेत्रदीपक फटका, इनसाइड आउट फटका. चेंडू 1 बाउन्स फरार, येतोय चौकार आणि सांघिक धावफलक 4 धावेनिशी होईल परावर्तित. पोहोचलाय सांघिक धावफलक 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली फटकेबाजी या पहिल्याच चेंडू पासून पाहायला मिळते. जी सुरुवात केली होती साहिल नाईकने तशीच पुढे सुरुवात देखील ठेवताना पाहायला मिळत आहेत. चांगली कमबॅक कशा प्रकारे होईल गोलंदाजाचा हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केले आहेत गोलंदाज निलेशने. नक्कीच 4 चेंडूमध्ये कसे हाताळले जातील येणारे 4 चेंडू हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज मार्कवर, रनिंग मार्कवर. रिव्हर्सचा फटका टोलावलाय, चांगला फटका शॉर्ट पॉईंटवर. वेगाने क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, त्यानंतर ताबा मिळवला. एके धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वळली गेली आहेत आणि सांघिक धावफलक पुनश्च एकदा परावर्तित झालाय. पोहोचलाय सांघिक धावफलक 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच अजय या बॅटरची. 1 चौकार, 2 धावा त्यानंतर निघालाय. पुन्हा एकदा 6 धावा, 3 चेंडूंचा सामना त्याने केलाय. 6 धावा त्याच्या बॅटमधून देखील निघाल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस चेंडू, फक्त दिशा दाखवली आहे आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. फेकी आली आहे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने.
बॅकअप होतोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परिणामी पुन्हा एकदा 2 धावा आणि 2 धावेनिशी सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावफलक पोहोचला. 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त करणारा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतोय. यष्टीरक्षक निर्धाव चेंडूची गणना ही होते आमच्या स्कोरिंग बॉक्समध्ये. तब्बल समाप्त. 5व्या चेंडूचा खेळ, अंतिम चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. यावेळेस देखील सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जमिनीला घरंगळा चेंडूचा प्रवास डीप कव्हर क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतोय, ताबा मिळवतोय, फेकी करतोय. परिणामी 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत आणि सांघिक धावफलक 2 धावेनिशी परावर्तित. 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 होतंय समाप्त. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये थांबलाय आणि सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 23 धावा या धावफलकावरती. डीजे चेंडू हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस देखील सुरेख फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅटच्या मधोमध घेतलंय चेंडूला आणि पाठवलंय हवाई सफरला. येतोय षटकार. सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 29 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि सांघिक धावफलक 29 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज लैलेश नेमन गोलंदाजी मार्क वरती आल्या आल्या स्वागत केलंय. षटकारानेशी एक मोठा फटका देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला फटका देखील बॅटच्या मधोमध. जेव्हा बॅटला स्पर्श झाला होता चेंडू तेव्हा निश्चित झाला होतं की चेंडू हा सीमारेषा पार जाईल. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ताकद, एलिव्हेशन, दुरी चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. लैलेश होताना पाहायला मिळेल. काय घडेल येणाऱ्या चेंडूवर हे पाहणं महत्वपूर्ण. पुन्हा एकदा सज्ज. बेहतरीन पुन्हा एकदा सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. त्यानंतर फेकी आली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला. परिणामी 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात आणि सांघिक धावफलक 2 धावेनिशी पुन्हा एकदा परावर्तित होईल. पोहोचलाय सांघिक धावफलक. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावांची असेल आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू 1 बाउन्स फरार. येतोय चौकार. आमदार चषक दमदार चौकार मैदानावरती पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित होईल. पोहोचलाय सांघिक धावफलक तो म्हणजेच 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ. पहिल्या 3 चेंडूवर निघाल्यात 12 धावा म्हणजे गोलंदाज कुठेतरी महागडा ठरलाय. पहिल्या 3 चेंडूवरती मात्र येणारे 3 चेंडू हे कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहणं मात्र अतिमहत्वाचं असेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. दबाव असेल गोलंदाजावरती कारण जर बघितलं गेलं तर पहिल्या 3 चेंडूवरती त्या ठिकाणी 12 धावा निघाल्या. दबाव आहे गोलंदाजावरती आणि दबावामध्ये सर्वोत्तम जो कामगिरी करतो तोच खेळाडू म्हणून गणला जातो. यावेळेस देखील फटका देखील चांगला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 बाउन्स गॅदर केलाय. चेंडू फेकी केली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. परिणामी एकेरी धाव ही पूर्ण झाली आणि सांघिक धावफलक परावर्तित झालाय. 36 धावा ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 36 धावा
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुरेख फटका जमलेला घरंगळा चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्ती. 40 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू असतील 13 आणि 13 चेंडू धावांची आवश्यकता असेल 30. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 13 चेंडू 30 धावा मॅच जिंकण्यासाठी मॅच मध्ये कमबॅक करतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजय या बॅटरची. पुन्हा एकदा सज्ज, यावेळेस देखील उडवलाय चेंडूचा प्रवास थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा होईल परावर्तित. सांघिक धावफलक पोहोचलाय. 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाची आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा 6 धावांची परावर्तित. 46 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 होतय समाप्त. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू धावांची आवश्यकता असेल ती 24 प्रत्येक षटकामागे. ही 12 धावांची सरासरी राखणं हे अपेक्षित असेल मॅच जिंकण्यासाठी. डीजे चेंडूचा खेळ असेल बाकी आणि 12 चेंडू धावांची आवश्यकता असेल ती 24. नवीन गोलंदाज मार्क वरती दाची वैद्य. यावेळेस देखील सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून टो लावलाय. फटका चेंडूचा प्रवास डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. येतोय चौकार आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित होईल. पोहोचलाय सांघिक धावफलक. 50 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज शंकर तांडेलच्या माध्यमातून हा चौकार निघालाय. नेत्रदीपक फटका पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका टोलावला होता. चांगला फटका देखील पाहायला मिळतो. आता मात्र समीकरण बदललं. येणारे चेंडू असतील 11 चेंडू 20 धावांची असेल आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज दाजी वैद्य गोलंदाज मार्क वरती. 5 चेंडू येणारे कशा प्रकारे हाताळले जातील हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रनिंग मार्क वरती पाहिला मिळेल. यावेळेस देखील चांगला फटका समोरच्या दिशेने टोलावला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एकेरी धावतर निघेल. दुसऱ्या धावेकडे वाटचाल. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावेनिशी सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित झालाय. पोहोचलाय सांघिक धावफलक 52 धावा धावफलकावरती. काय करेल गोलंदाज? एक सरप्राईज चेंडू पाहिजे. जर नक्कीच ही भागीदारी तोडायची असेल तर एक सरप्राईज चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. कमबॅक करतोय गोलंदाज आणि सांघिक धावफलक जैसे ते 52 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 18 धावेची आहे आवश्यकता. येणारे चेंडू राहिलेत 9 आणि 9 चेंडूत 18 धावेची असेल आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील नक्कीच लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा म्हटलं जातं. अतिरिक्त धाव देणारा हा चेंडू अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित होईल. पोहोचला एक सांघिक धावफलक 53 धावा धावफलकावर. फुलटॉस हा चेंडू. सुंदर हा फटका डीप कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. या षटकातील दुसरा चौकार पाहायला मिळतो आणि सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि त्याचा पाठलाग करताना 57 धावा धावफलकावरती. राहिले चेंडू फक्त 8 आणि 8 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावेची. 8 चेंडू 13 धावा मॅच जिंकण्यासाठी. मोठ्या धावसंख्येचा टोटल उभा केलाय. ती चेसिंग होईल का? मॅच ऑन आहे अजून देखील फलंदाजी करणाऱ्या संघासाठी.
यावेळेस देखील पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका, सुरेख फटका देखील डीप कव्हरच्या दिशेने, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज शंकर तांडेलेच्या बॅट मधून अतिशय सुंदर फलंदाजी, तब्बल चौथा चौकार त्याच्या बॅट मधून निघतोय आणि सांघिक धावफलक पोहोचलाय 61 धावा, 61 61 धावा या धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ असेल, बाकी जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच खाली क्षेत्रामध्ये फटके खेळले, कव्हर्सचा एरिया जो खाली इलाका आहे या ग्राउंडवरती कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि यावेळेस देखील खरा फटका, रिव्हर्सचा फटका, जो फटका आत्मघातकी फटका म्हणून संबोधला जातो, तो फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय. बॅटची टॉप एज आणि त्यानंतर पुन्हा एकदा यष्टिरक्षक त्या ठिकाणी झेल खाली येतोय आणि फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दुसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला, तिसरा हादरा शंकरची खेळी होते समाप्त. जी आतापर्यंत चांगली फलंदाजी शंकरची मॅच मध्ये अजून देखील आहे. दोन्ही संघ 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची असेल आवश्यकता. चांगली फलंदाजी झाली आहे मैदानामध्ये. 6 चेंडू 9 धावा मॅच जिंकण्यासाठी. मोठ्या धावसंख्येचा टोटल नक्कीच चेस केला जाईल का? जर बघितलं गेलं तर फाईट दिली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. एका वेळेस वाटलं होतं की मोठ्या धावसंख्येचे टोटल या मैदानावरती चेस झालेले नाहीत या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 2026 या मोसमामध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त 60-55 धावा चेस झाल्यात, मात्र 70 धावा या चेस झालेल्या नाही आहेत. या मॅच मध्ये होतील का हे देखील पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. 6 चेंडू आणि पाहिजेत 9 धावा मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी मार्क वरती, कशा प्रकारे हाताळेल तो हे 6 चेंडू हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. स्ट्राईक एंड वरती नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. नीरज गावडे हा बॅटर सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती बॅटर अजय गावडे जो सेट बॅटर आहे, या बॅटरकडे देखील क्षमता आहे. त्याने देखील एक चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधून निघालाय. 2 चौकार निघालेत, एक षटकार निघालाय. चांगली फलंदाजी अजय गावडेची मैदानामध्ये पाहायला मिळते. सेट बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू, चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक पंबल आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव, क्विक सिंगल, ताळमेळ योग्य दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 8 धावा मॅच जिंकण्यासाठी. चांगली मॅच मैदानामध्ये रंगली आहे. नक्कीच काय घडेल येणाऱ्या 5 चेंडूवरती. आता मात्र नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती आलाय. 5 चेंडू 8 धावा. नवीन बॅटर नीरज गावडे स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. 5 चेंडू 8 धावा मॅच जिंकण्यासाठी. ग्रुप स्टेजची ही शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा सामना अतिशय रंगतदार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डीप स्क्वेअर लेग, विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ हे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती. नवीन बॅटर आलाय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानामध्ये. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास. नक्कीच चेंडू त्या ठिकाणी उल्लंघन करतोय सीमारेषेचा. आउटफील्ड खराब आणि त्यानंतर आउटफील्ड मध्ये दिशा भटकलाय चेंडू आणि उल्लंघन करतोय सीमारेषेचं. येतोय चौकार. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडू 4 धावेची असेल आवश्यकता. 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग होईल का याचं उत्तर येणारे 4 चेंडू सांगतील मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटर. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचे लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एकेरी धाव, त्यानंतर दुसऱ्या धावेकडे वाटचाल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये. चांगला चेंडू फेकला होता. गोलंदाजाचं कौतुक त्या ठिकाणी करावं लागेल. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, मात्र तो खोदून काढलाय चेंडू. चांगला फटका आणि 2 धावा वसूल केल्यात या चेंडूवरती. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडू 2 धावेची असेल आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. काय घडेल येणाऱ्या चेंडूवर हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बॅटर सज्ज. गोलंदाज रनिंग मार्क वरती.
यावेळेस देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, एकेरी धाव निघाली आहे, दुसऱ्या धावेकडे वाटचाल आहे आणि दुसरी धाव पूर्ण 70 धावांचा आव्हानाचा पाठलाग सहजरित्या केलाय, मॅच विजयी झालाय फलंदाजी करणारा संघ. 70 धावा या निश्चितच चेस केल्यात, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. साहिल नाईकने ती नक्कीच सुरुवात केली होती धमाकेदार आणि त्याच पाठोपाठ शंकर तांडेलची बहारदार फलंदाजी, हितेश मात्र लवकर बाद झाला. त्यानंतर अजय गावडे आणि त्यानंतर नीरज गावडे, या गावडे बंधूंची बहारदार फलंदाजी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाईल. अतिशय बहारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 1 षटकार आणि 4 चौकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले, ते म्हणजेच शंकर तांडेल यांच्या बॅटमधून, त्याचबरोबर अजय गावडे यांच्या बॅटमधून देखील 2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. 20 धावा त्यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर साहिल नाईकने धमाकेदार सुरुवात केली आणि तीच लय सापडला होता फलंदाजाला धावसंख्या डिफेंड करण्यासाठी आणि चांगली फलंदाजी चेस करताना पाहायला मिळाली आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाईल अतिशय बहारदार फलंदाजी, 28 धावांची बहारदार फलंदाजी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शंकर तांडेल, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.